जिथं जाऊ तिथं आम्ही डान्स करू। तर नमस्कार व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व नेटकऱ्यांना। तर आज शनिवार होता आणि सुट्टी असल्यामुळे वरचा सकाळपासून हट्ट चालला होता की मॉलमध्ये जायचं गेम खेळायला। मग आम्ही मॉलमध्ये आलो। तर इथं वरती चढण्यासाठी ना ऑटोमॅटिक पायऱ्या असतात, त्यामुळे फक्त उभं राहायचं आणि वरती जायचं, अजिबात कुठेही चालायचं नाही, काय नाही। आणि इथं पहा, हे कॅरेटपासून छान असं यांनी इथं डेकोरेशन केलेलं आहे। त्यानंतर इथं पांडाचं छान असं डेकोरेशन केलेलं होतं फोटो काढण्यासाठी। आणि आमचा हा छोटा पांडा लगेच पळत गेला आणि मी पण इथं हर्षासमोर मग एक फोटो क्लिक केला। त्यानंतर हे पांडाचे कार्टून लावलेले होते ते पाहून वरदला खूपच आनंद झाला। आणि इकडे ही मुलगी सॅड उभी होती आणि दुसरीकडे हे माझं छोटंसं पांडा बघा, पांडासोबत कसा मस्ती करत होता आणि त्याचे पप्पा त्याचा फोटो पण काढत होते। त्याला खूप भारी वाटत होतं आणि तो म्हणत होता की आता पप्पा गेम खेळायला चला अगोदर। आणि हा मॉल खूप मोठा आहे, तर कोणता मॉल आहे हे कमेंट करा तुम्ही, आम्ही कोणत्या मॉलमध्ये आलेलो आहोत। तर इथं आम्ही गेम झोनमध्ये आलो, तर इथं एकदम क्लब हाऊससारखं होतं, म्हणजे सगळ्या लाईटिंग होत्या आणि इथं गेम पण भरपूर होत्या। तर वरदला इथं गेम खेळायच्या होत्या, पण इथं लाईटिंग खूप होत्या, त्याच्यामुळं म्हटलं आपण दुसरं कुठंतरी पाहू। पण काय वरद ऐकायचं नावच घेत नव्हता। त्याला असं झालं होतं इकडं पळू की तिकडं पळू, तो त्याचंच इकडं तिकडं सैराभैरा पळत होता आणि तिकीट न घेताच प्रत्येक गेमवर बसून मात्र आनंद घेत होता। पण नंतरून त्याला हळूहळू कळायला लागलं की हे चालत नाही आहे। तर मग नंतरून त्याने हट्ट केला की नाही आपल्याला गेम खेळायच्या। पण आधी इथंच त्याला इकडे तिकडं पळू दिलं थोडंसं, त्यानंतर मग आम्ही दुसरीकडे गेलो। तर इथं भरपूर अशा गेम आहेत, मोठी माणसं पण खेळू शकतात, लहान मुलं पण। त्यानंतर मग आम्ही तिकीट काढलं आणि तिकीट काढल्याच्या नंतर आम्हाला समजलं की 1100 रुपयामध्ये फक्त 11च गेम आहे आणि त्या 11 गेम फक्त 1 मिनिट आहे, म्हणजे 11 मिनिटच, 11 मिनिटाचे 1100 रुपये द्यायला लागणार। आणि मग काय तिकीट घेतल्याच्या नंतर ह्या ज्या भरपूर साऱ्या गेम होत्या, तर मग त्या खेळायला वरदला आणलं। तर सगळ्यात आधी वरद इथं ही गेम खेळायला आला, तर फिश पकडायची। तर इथं तो फिश पकडत होता, तो गेम खेळत होता। त्यानंतर मग दुसरीकडे चालला गेम खेळायला आणि मला ना खूप थकल्यासारखं झालेलं होतं, म्हणून मी त्यांना म्हटलं तुम्ही खेळा, तोपर्यंत मी इथं सोफ्यावर बसते। तर इथं बसायला सोफा पण मस्त होता। मग हे दोघं गेम खेळत बसले आणि मग काय मी त्यांचा व्हिडिओ काढत बसले। तर इथं दोघे गेम खेळत होते आणि बापाने लहानपणी ज्या गेम बघितल्या नाही त्या आता लेकासोबत मस्त एन्जॉय करत होते। तर दोघेही बाप लेक मस्त गेम खेळत होते, इथं पक्ष्यांना मारत होते आणि वरदला शिकवत होते पप्पा की कसं गेम खेळायचे आहे ते, आणि चाललं होतं त्यांचं गेम खेळायचं। आपल्या लहानपणी आपल्याला अशा गेम पाहायला पण मिळत नव्हत्या, पण आता पहा ना आपल्या मुलांमुळे आपल्याला ह्या गेम पाहायला पण मिळतात आणि खेळायला पण मिळतात। तर मग त्यानंतर इथं हे बाईक चालवायला आले, तर म्हटलं चला आपण पण बसूया, मस्त बाईक चालवायचा आनंद घेऊया। म्हणून मी पण ह्या दोघांच्या शेजारी इथं हे सीटवरती बसले आणि म्हटलं चला आपण पण ड्रायव्हिंग करू, येते की काय ड्रायव्हिंग करता। तर मी इथं गोल गोल स्टेअरिंग फिरवली, थोडीशी ड्रायव्हिंग केली। त्यानंतर मग हे दोघांना म्हटलं तुम्ही खेळा, पण ते दोघं खेळतच होते आणि वरद एवढा हॅप्पी होता ना, त्याच्यामुळं असं वाटतं की चला 6 महिन्यातून एकदा जरी नेलं तर त्याच्या आनंदासाठी काय। आणि मुलांना होणाऱ्या आनंदापेक्षा पैसे काही जास्त महत्त्वाचे नसतात, पैसे आपण आज ना उद्या कमवूच, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद हे प्रत्येक क्षणाला त्यांना दिला पाहिजे। आणि त्यांना ह्या गेम खेळायला खूप आवडतात, त्यामुळं त्यांना 6 महिन्यातून एकदा नेलं पाहिजे किंवा वर्षातून एकदा, जशी आपली ऐपत असेल तसे। तर त्यानंतर इथं ही छोटीशी बस होती, ती पण वरद बसमध्ये बसून बस चालवत होता आणि ती पाठीमागे पुढे अशी होत होती बस, तर एकटाच खेळत होता। तर भरपूर गेम असल्यामुळे खेळायला पण छान मिळत होतं इथं। आणि वरद पण खूप मस्ती करत होता, सगळ्या गेम वरद ट्राय करत होता आणि त्याला असं होत होतं की ह्या गेम खेळू की त्या गेम खेळू। आणि इथं पाण्याची जी गेम होती ती खूप छान होती, तो पण खेळत होता आणि त्याला ती खेळता पण येत होती। त्याला एकदा सांगितलं की तो त्याचंच खेळायचा आणि तो खूप म्हणायचा आज तो बहुत मजा आया। आणि तो हिंदी आता जास्तच बोलायला लागलाय, जरा आता स्कूलमध्ये हिंदी असतं त्यामुळं, आणि एकदम मज्जा करत होता। त्यानंतर इथं बाईक चालवायला बसवलं त्याला, तर त्याचे पप्पा त्याला मदत करत होते थोडी आणि छान असे चालवत होते। त्यानंतर मग एवढ्या साऱ्या गेम खेळून ना माझ्या लेकाला भूक लागली, मग म्हटलं मला फ्रेंच फ्राईज खायचे। आणि ह्या 2 बटाट्याच्या फ्रेंच फ्राईज 150 रुपयाला होत्या, ज्या की बाहेर 60-70 रुपयात मिळतात। आणि ही कोल्ड कॉफीसुद्धा 150 रुपयाला आहे, जी की बाहेर 60-70 रुपयाला मिळते। पण मॉलमध्ये खरंच महागच असतं,
पण लेकाला भूक लागली होती, मग काय त्याच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड कॉफी त्याला घेऊन दिली. मग त्याने इथं खाल्लं. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो आणि जाताना हे मोठे मोठे पांडा दिसले जे खूप सुंदर होते. चला तर मग कसा वाटला गेम्सचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब.